वळ्यात पुढच्या बातमीकडे. पुण्याच्या ससून रुग्णालयातील रुग्ण बेपत्ता झालाय. विठ्ठल ढवळे असं बेपत्ता रुग्णाचं नाव आहे. कावीळ आणि बीपीवरती उपचार सुरू होते. रुग्णासोबत घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. ससून रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा त्यामुळे चव्हाट्यावर आलाय. 29 मे रोजी या रुग्णालयात उपचार घेत असलेला रुग्ण हा अचानक बेपत्ता झालाय. या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. तर ससूनचे डीन यांनी या प्रकरणाची दखल घेत आणखी माहिती मागवली आहे. तर हा तो रुग्ण आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हा रुग्ण रस्त्यानं जात असताना सुद्धा पाहायला मिळतोय. मात्र त्याच्यासोबत घातपात झालेला आहे अशी शंका त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी प्रतीक्षा पारखीच्याकडनं. प्रतीक्षा, हा जो व्हिडिओ आता सीसीटीव्ही समोर आलेला आहे तो नेमका कधीचा आहे? रुग्ण ऍडमिट झाल्यानंतर तो निघून गेल्याचा आहे की अजून कुठला आहे? खरं तर ससून रुग्णालयामध्ये हा जो रुग्ण होता तो 29 मे रोजी दाखल झाला होता आणि हा जो सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे तो 1 तारखेचा आहे. म्हणजे या प्रकरणाला आता जवळजवळ 10 दिवस उलटून गेलेले आहेत, परंतु अद्याप या रुग्णाचा पत्ता लागलेला नाहीये. त्याच्यामुळे उपचारादरम्यान हा रुग्ण अचानक बेपत्ता झालेला आहे असा नातेवाईकांकडनं आणि ससून रुग्णालयावर ताशेरे ओढले जात आहेत आणि आरोप लावले जात आहेत. कारण जेव्हा रुग्ण दाखल होतो रुग्णालयामध्ये तर त्याची जबाबदारी ही कुठेतरी रुग्णालयाची असते. मात्र रुग्ण हा त्या वॉर्डामधून बाहेर पडून निघून जात आहे. अशा वेळी ससून रुग्णालयातले कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक हे नेमके काय करत असतात याच्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नातेवाईकांनी हा सीसीटीव्ही बघितल्यानंतर हा रुग्ण जेव्हा ऍडमिट झाला होता याच्या 2 दिवसानंतर हा रुग्ण बेपत्ता होतोय. अद्याप 10 दिवस झाले तरी या रुग्णाचा पत्ता कुठेही लागलेला नाहीये. त्याच्यामुळे याच्या कुठली ट्रीटमेंट चालू होती, नेमकं त्याला काय झालं होतं हे प्रशासनाकडून किंवा ससून रुग्णालयाकडून अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. त्याच्यामुळे हा रुग्ण नेमकं याला मानसिक त्रास होता का किंवा अजून कुठल्या परिस्थितीत हा बाहेर गेला आहे का आणि कुठल्या दिशेला गेला याचा अजूनही अद्याप हा पत्ता लागलेला नाहीये. त्याच्यामुळे याच्या नातेवाईकांनी यांच्यावर ससून रुग्णालयावर आरोप केलेला आहे आणि त्याचा काही घातपात झाला आहे का अशी चौकशी हवी अशी मागणी केलेली आहे. आता ससून रुग्णालयाचे नवनिर्वाचित डीन या सगळ्या गोष्टींची माहिती घेत आहे. प्रज्ञा, नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर पुन्हा एकदा ससून रुग्णालयातला भोंगळ कारभार समोर आलेला आहे. 1 तारखेला निघून गेलेला हा रुग्ण अजूनही सापडलेला नाहीये. नेमकं या रुग्णासोबत झालं काय? रुग्ण आहे कुठे असा सवाल आता उपस्थित होतोय.